यस व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. येतोय ना आवाज प्रत्येकांना? Shitosh. So how was the exam? Have you enjoyed the exam or not? Exam enjoy केली की नाही ते सांगा पहिले. येस सर नो सर अवघड होतं ते. अवघड काही नाहीये, त्याला फर्स्ट लेक्चर पासून ज्यांनी अटेंड केलंय ना, मला नाही वाटत त्यांच्या माइंड मध्ये काही डाऊट राहायला पाहिजे. येस, अजून एमसीक्यू घेतले नाहीयेत तुम्हाला. जस्ट द पार्ट ऑफ कसं थिंक करता ते पाहायचं होतं. प्रत्येक स्टुडंट कसा थिंक करतो ते फक्त पाहायचं होतं. त्याच्यात काय अवघड आलं नाही आलं, व्यवस्थित प्रॅक्टिस केलंस ते नक्की येईल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच थिंग्स आहेत की ज्या तुम्हाला अजून लर्न कराव्या लागतात. डे बाय डे तुम्हाला भरपूर लर्न करावे लागतात. त्याचं पोटेन्शियल खूप मोठं लागतं. असे थाउजंड ऑफ थिंग्स माइंड मध्ये क्लिअर ठेवावे लागतात तुम्हाला. थाउजंड ऑफ थिंग्स येणार आहेत अजून. हे तर त्याच्यातला एक पार्ट आहे, फक्त नंबर आहे हा. तर एक नंबर आहे फक्त, जो की आपण लर्न आउट केला होता. आणि त्या नंबरसाठी ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या 4 प्रोसेस, राईट. त्याचा कॉन्जुगेट फॉर्म सुद्धा मजेशीर विचारला जातो कधी कधी. आय थिंक एक क्वेश्चन होतं तुम्हाला, 1 बाय समथिंग, राईट. 1 बाय 1 मायनस आय असं काहीतरी क्वेश्चन होता. याच्यासाठी फर्स्ट थिंग काय मी तुम्हाला सांगितलं, डोंट टच टू द रिअल पार्ट. इमॅजिनरी पार्ट शुड बी निगेटिव्ह आहे तो काय करायचा, पॉझिटिव्ह लिहायचा. निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह लिहायचा फक्त. म्हणजे असे काही ट्विस्ट ऑफ माइंड्स क्वेश्चन्स असतात, ते इव्हॅल्युएट करावे लागतात. प्रॅक्टिस ठेवावी लागेल. जसं रूट ऑफ 2i, आन्सर्स पाहिले तुम्ही पॅरलली, ज्या मिस्टेक झाल्या त्या कव्हर करा फक्त. रूट ऑफ 2i होतं क्वेश्चन, राईट. एक डिव्हिजन पण दिलं होतं तुम्हाला, क्युबिक इक्वेशन दिलं होतं, राईट. आणि एक्स एक व्हॅल्यू तुम्हाला दिली होती, रिअल प्लस इमॅजिनरी पार्ट असलेली एक व्हॅल्यू तुम्हाला दिली होती. चेक करा, आन्सर्स तिथं मेन्शन आहेत. आन्सर काही मेन्शन आहेत. कोणाला काही कुठल्या क्वेश्चन्स मध्ये काही विचारायचं आहे, काय डाऊट्स तर भरपूर आहेत सर. डाऊट्स तर भरपूर आहेत, बरोबर आहे ना. डाऊट्स भरपूर आहेत. डाऊट साठी तुम्हाला चॅप्टर व्यवस्थित अजून करावा लागेल. जस्ट डाउनलोड, मी तुम्हाला म्हणलं ना, ई बालभारती कार्ड डाउनलोड करा. तिथून बुक्स डाउनलोड करून घ्या. मॅथमॅटिक्स 2चं. मॅथमॅटिक्स 2 मध्ये पहिला चॅप्टर आहे कॉम्प्लेक्स नंबर. व्यवस्थित करून ठेवा. आज न उद्या ही गोष्ट तुम्हाला करायची आहे, लक्षात ठेवा. ओके, याचे ज्यावेळेस सीईटी आणि ऍक्च्युअल जेईचे क्वेश्चन घेईल, दिस विल बी डिफरंट दॅन दिस क्वेश्चन्स. याच्यापेक्षा खूप हायर लेवलचे क्वेश्चन्स क्रिएट होतात. हायर लेवलचे क्वेश्चन्स क्रिएट होणार आहेत. हे तर जस्ट लॉजिकल सेन्स होता की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये तो असला पाहिजे. आणि कधी येईल तो, प्रॅक्टिसनेच येतो. इफ यू डू द प्रॅक्टिस व्हेरी वेल, देन यू कॅन बी इझिली रिकग्नाइज दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स. आता फर्स्ट पेपर होतं फक्त तुम्हाला, असे 11वीचे नाही म्हटलं तरी 75 क्वेश्चन्स पेपर्स झालेले आहेत. असे 75 पेपर्स झालेत त्यांना आतापर्यंत. तर काय होतं, कॉन्फिडन्स बिल्ड राहतो त्यांच्यामध्ये. आता प्रत्येक वेळेस त्या विद्यार्थ्यांनी काय करावं लागतं, फक्त मिस्टेक्स वर वर्क करायचं. मिस्टेक्स झाले की त्याच्यावर वर्क करायला लागायचं. एक तर स्वतःहून करा, ज्या गोष्टी समजतात त्या अनालिसिस झाल्या पाहिजे स्वतःला, की आपण एक्झॅक्टली कुठे चुकलो होतं ते पाहणं फार गरजेचं आहे. तुम्हाला डाऊट डिफिकल्टी वाटत असेल तर व्हॉट्सअप फोटोकॉपी काढा त्याची आणि सेंड करा व्हॉट्सअप ग्रुपला. यू विल गेट द रिप्लाय फॉर दॅट क्वेश्चन्स. त्या क्वेश्चन साठी तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. ओके, बरेच जणांचे कन्सेप्ट झाले असतील, नसतील, कोणी मधून जॉईन झालंय, राईट. त्यांच्यासाठी कदाचित ते डिफिकल्टच होतं. पण जे सुरुवातीपासून होते, एक्सपेक्टेड होतं की त्यांनी एक्झाम देणं, त्याला परफॉर्म करणं आणि त्याला नेक्स्ट लेवलला नेणं, हे एक्सपेक्टेशन्स होतं त्या एक्झाम मधून. ओके, लेट इट बी. अशा बऱ्याच एक्झाम्स होणार आहेत लाईफ मध्ये. हे कंटिन्युएशन चालूच असतं. एक्झामिनेशन हा सत्र चालूच राहणार आहे. प्रत्येक संडेची एक्झाम अशी एन्जॉय केली पाहिजे तुम्ही. त्यासाठी काय करा, लेक्चर्स व्यवस्थित अटेंड करा, सांगितलेल्या गोष्टी थोड्याशा फॉलो करा. नक्कीच मी तुम्हाला सांगतो, तो डिफरन्स तुम्हाला येऊन जाईल. येस, डेफिनेटली, शुअरली. आणि लवकरात लवकर आपण सीईटी आणि जेईई हा पार्ट सुद्धा अपडेट पाहू त्याचे, की सीईटी कसं विचारलं जातं, जेईई कसं विचारलं जातं. त्याची एक छोटीशी झलक होती ही फक्त. सिंपल पार्ट सुद्धा टॅकल करताना बेसिक लेवल हे क्लिअर पाहिजे आपल्याला. बेसिक कन्सेप्ट हे क्लिअर पाहिजे. ओके, सो घाबरून जाऊ नका त्याच्यामुळं. असं काही नसतं. शेवटी कन्सेप्ट तुमचे क्लिअर आहेत का हे पाहणं आमचं वर्क शेवटी. ओके, हे आमचं वर्क आहे शेवटी. कन्सेप्ट ज्याचे क्लिअर असतील ना, मी तुम्हाला सांगतो, खूप साऊंड राहाल तुम्ही, खूप साऊंड राहाल. एक्झाम नुसतं मार्क नसतं. मी तुम्हाला म्हणलं ना, हायएस्ट 30 मार्कचा पेपर होता, हायएस्ट 22 मार्क्सचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की हायएस्ट ज्याची जशी तयारी असते तसा तो हायएस्ट असतो. त्या हायएस्ट नंतर सडन डाऊनफॉल येत राहतात. 30 आउट ऑफ 30 असावेत असं काही नसतं. ओके, सो 30 आउट ऑफ
किती 22 चा हायेस्ट आहे, म्हणजे ठीक आहे, त्या मानाने खूप मोठं अचिव्हमेंट्स आहे सध्याची. आणि थोडंसं जर अजून प्रयत्न केला असता, जे क्वेश्चन चुकलेत तुमचे त्याच्यावर खरं वर्कआउट करा. ओके, लास्ट टाइम काय सांगितलं होतं, ट्रिगोशी रिलेटेड पार्ट सांगितला होता. डिग्री रेडियन हा कन्सेप्ट मी शिकवला होता तुम्हाला, राईट. डिग्री रेडियन बाबतीत एक मी तुम्हाला कॅल्क्युलेशन वर्क तुम्हाला दिलं होतं, माहित नाही तुम्ही केलं का नाही केलं. सॅटर्डे संडे 2 दिवस होते तुमच्याकडं. ओके, करत राहा, सांगितलेल्या गोष्टी फॉलो करत राहा, नक्कीच तुम्हाला डिफरन्स जाणवेल त्याचा. एक अँगल फॉर्मेशन काढला होता 30 डिग्री, दुसरा 45 डिग्री आणि तिसरा 60 डिग्री. आठवतं? या पद्धतीनं हे अँगल्स फॉर्म्स तुम्हाला दिले होते, अँगल फॉर्मेशन्स तुम्हाला दिले होते. किती? फर्स्ट 30, त्यानंतर 45, त्यानंतर 60. इथं असतो तो ऍक्सिस टू ऍक्सिस, एक्स ऍक्सिस पासून सगळे अँगल्स मेजर केले, असं लक्षात ठेवा. एक्स ऍक्सिस पासून हे सगळे अँगल्स मेजर केलेत 90 डिग्री पर्यंत. ओके, त्यानंतर 90 प्लस 30 सांगितलं होतं, 90 प्लस 45 एक सांगितलं होतं, त्यानंतर 90 प्लस 60 एक सांगितलं होतं. ओके, 90 प्लस 60 हे सगळ्या ओरिजिन मधून जातात. इथं ओरिजिन डायव्हर्ट झालं, डिफ्लेक्ट झालंय थोडंसं. अंडरस्टूड, अंडरस्टूड करा तेवढंसं. ओके, इथं असणारे अँगल्स आता 90 प्लस 30, 45, 60 हे तुम्हाला सांगितलं होतं. 90 प्लस 30 किती? एक्स ऍक्सिस पासून हा टेंटेटिव्ह अँगल 30 डिग्री आहे, हा 45 आहे, हा 60 आहे, हा 90 आहे, हा 90 प्लस चालला, आता 90 प्लस चाललं, दॅट इज 120. गुड आहे म्हणजे लक्ष रचना. येस, गुड. पुढं नेक्स्ट, अजून बाकीचे जागे व्हा पटकन. यस, क्विकली जागे व्हा. पुढं स्वराज. ओके, गुड. 135 डिग्री. नेक्स्ट, नेक्स्ट 90 प्लस 60 किती असतो? बाकीचे जागे व्हा, जागे व्हा, पटकन जागे व्हायचं. यस, आशुतोष. गुड. अजून वेदांत. ओके, 150 डिग्री. करेक्ट. त्यानंतर या ठिकाणी 0 असतो, एक्स ऍक्सिस ने एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल 0, एक्स ऍक्सिस ने एक्स डॅश ऍक्सिस सोबत केलेला अँगल 180 डिग्री. राईट. परत हा पुढचा फॉर्म्स 180 प्लस 30, 180 प्लस 45, 180 प्लस 60. करा 180 प्लस 30, 45 अँड 60. 180 प्लस 30 किती? यस, 210. करेक्ट. 180 प्लस 45 डिग्री. सर हे काय शिकवतात? 2 मिनिटात कळेल तुम्हाला. आता हे का घेतलं मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये, दॅट इज द नीड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, राईट. 210. 180 प्लस किती? 180 प्लस 45 किती होणार? 225. 225. कधी तुमचे लेक्चर मिस झाले असेल तर प्रिव्हियस लेक्चर अटेंड करत चला. प्रिव्हियस लेक्चर अटेंड करा. युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला लेक्चर्स अपलोड करून दिलेले आहेत. येस, माझ्याकडून डिले झाला फ्रायडेच्या लेक्चरचा, अदरवाईज तुम्हाला त्याचं कंटिन्युएशन राहिलं असतं, पण तसं होणार नाही. नेक्स्ट टाइम ते आधीच तुम्हाला मिळत जाईल, त्या डेजला तुम्हाला मिळत जाईल. ओके, सो प्रिव्हियस लेक्चर्स युट्यूब चॅनल आहे, नाव आहे त्याचं केदार चौधरी, CHOUDHARI असं येते. स्पेलिंग मिस्टेक झाली तर ते येणार नाही, इतकं शार्प आहे ते. KEDAR CHOUDHARI हे चॅनल जर तुम्ही सर्च केलं तर त्याच्यावरती प्रिव्हियस सगळे आतापर्यंत झालेले लेक्चर्स टाकलेले आहेत, ते क्रॉस चेक करा. ओके, 180 प्लस 60, 180 प्लस 60 240. राईट. या ऍक्सिस ने या ऍक्सिस सोबत केलेला अँगल किती असतो? किती असतो? 90. हा 90, हा थर्ड 90 आहे, थर्ड 90 आहे, दॅट इज 270. सांगा 270 प्लस 30, 270 प्लस 45, 270 प्लस 60 किती होतात? 270 प्लस 30, 45 अँड 60. 270 नंतर परत एकदा 30, 60, 90 असं तो काउंट करायचा. यस, 300. करेक्ट. 300. त्यानंतर 315, त्यानंतर 330 आणि लास्ट 360. ओके, बेसिक कन्सेप्ट तुम्हाला असं लक्षात ठेवायचा. बेसिक कन्सेप्ट तुम्हाला या पद्धतीने लक्षात ठेवायचा. पाय म्हणजे 180 डिग्री. पाय मीन्स 180 डिग्री. ची स्टोरी नंतर सांगेल तुम्हाला. ओके, फर्स्ट स्टोरी मी तुम्हाला सांगितली होती. सन सेंटर आहे, अर्थ रोटेट्स अराउंड द सन. हाऊ मेनी डेज? 365 डेज. 365 डेज, 5 डेज काढून टाका, 360 झालं. 360 झालं, राईट. 360 means 4 quadrant. 90, 90, 90 चे 4 quadrants. This is the basic geometrical form they have given on the natural
जे काही सर्क्युलर मोशन्स आहे, प्लॅनेटरी मोशन्स आहे, त्याचा काय घेतलाय, बेस घेतलाय, म्हणून हा 90, पुढचा 180, त्यानंतर 90 प्लस 90 या पद्धतीने तो येतो. ऍक्च्युअल फॉर्मेशन तसं आहे त्याचं. ओके, याच पद्धतीनं असाच कन्सेप्ट रेडियनचा सुद्धा आहे, फक्त जॉमेट्रिकल येतो. जॉमेट्रिकल आहे, थोडासा लेंदी पार्ट आहे. आठवतं तुम्हाला सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल किती असतो रे? सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल किती असतो? सर्कल आहे, सर्कलचा सर्कमफ्रन्स किती असतो? सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल इज, ओके सुमित करेक्ट, रचना करेक्ट, बरोबर आहे. राईट हँड कॉर्नरला 3 बटन्स आहेत, तिथं डॉट प्रेस करा, तुम्हाला चॅट ओपन असेल, चॅट साठी ओपन असेल, तिथं मुलं मेन्शन करतात. यस मनीष करेक्ट. अजून सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल, अरे राजांना 10वी झाली का नाही? भक्ती ओके करेक्ट. नेक्स्ट आर्या, बरोबर आहे. आशुतोष यस बरोबर आहे, हुशार आहेत सगळे. हा सर, आमची तर 10वी झालेली आहे सर. रिशिता यस, तनिष्का ओके, स्वराज, वेदांत यस करेक्ट. पायडी किंवा 2πr आपण सांगतो, पायडी किंवा 2πr आपण सांगतो. हा सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल झाला, म्हणजे एक रोटेशन म्हणू आपण. जर तुम्ही अँगल मेजर केलं तर एक रोटेशन झालं. एक रोटेशन म्हणजेच किती रे? 360 डिग्री करेक्ट. एक रोटेशन म्हणजे किती? 360 डिग्री. सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल किंवा आपण आर्क लेंथ म्हणू थोड्या वेळासाठी. 360 डिग्रीनं ऑक्युपाय केलेली आर्क लेंथ, इथं 360 डिग्री काउंट झाला आणि त्यांनी ही लेंथ ऑक्युपाइड केलेली आहे. ऑक्युपाइड ही लेंथ आहे त्याची, बरोबर आहे. 360 डिग्री साठी 2πr, रेडियस 1 असेल तर 2π, 2 असेल तर 4π, बरोबर आहे. त्याच्या मल्टिपल्स मध्ये तो तयार होईल. 360 डिग्री अँगल मात्र आपल्याला मिळाला एक रोटेशन. एका रोटेशन मध्ये आर्क लेंथ बाउंड केली 2πr. आपल्याला पाहायचंय एक रियल नंबर, एक रियल नंबर. साधारण ही रेडियस आहे, ही सुद्धा रेडियस आहे, अपोजिट साइड सुद्धा रेडियस एवढी आहे, म्हणजे आर्क लेंथ रेडियस एवढी जर असेल तर अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ द सर्कल इज 1 रुपया. म्हणजे किती रे? युनिटलेस क्वांटिटी तयार होती 1 रुपीज. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल सारखं झालं पहा. ही रेडियस आहे, ही सुद्धा रेडियस आहे, समोरची आर्क लेंथ जी आहे ती सुद्धा रेडियस आहे. हा जर नंबर 1 असेल, हा 1 झाला याचा अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ द सर्कल इज 1 रेडियन. 1 रेडियन म्हणतात किंवा 1 रुपीज म्हणतात. ओके, एक रियल नंबर आहे तो. कधी? इक्विलॅटरल. सांगा बरं डिग्री मध्ये किती म्हणतो? कोण सांगतं डिग्री मध्ये किती? मग डिग्री मध्ये किती? डिग्री मध्ये किती? डिग्री मध्ये किती? डिग्री मध्ये किती? यस करेक्ट सुमित, बरोबर गेन केलंय. डिग्री मध्ये किती कोण सांगता? डिग्री मध्ये किती? हा जो अँगल जो मी मेन्शन केलाय तो डिग्री मध्ये किती? सुयश अँड समृद्धी ओके करेक्ट. आर्या रॉंग, मच रॉंग, तनिष्का करेक्ट, वेदांत करेक्ट. अरे सांगताना सांगितलं ना, तुम्हाला सांगितलं ना मी किती डिग्री येतो? 60 डिग्री. का 60 डिग्री? इक्विलॅटरल ट्रायंगल. थोडासा विचार करा, हा रेडियस आहे, हा रेडियस आहे, ही समोरची सुद्धा रेडियस सांगितली ना. तसं जर असेल तर कुठला ट्रायंगल तयार झाला? इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झाला की नाही? बरोबर आहे का? इक्विलॅटरल ट्रायंगल येतो म्हणजे 60 डिग्री ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेटली आहे, पण तो नाही एक्झॅक्ट नाहीये. 1 रियल नंबर, एक रियल नंबर अँगल आहे तो शेवटी, राईट. त्यांनी ऑक्युपाय केलेली आर्क लेंथ ही रेडियस एवढी आहे. पॉसिबल नाहीये, प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. प्रॅक्टिकली काय पॉसिबल आहे? प्रॅक्टिकली असं पॉसिबल आहे की ही लाईन असू शकते पण आर्क नाही. ही लाईन रेडियस असू शकते, लाईन कॅन बी रेडियस, बरोबर आहे का? जे मी ड्रॉ केलंय ती लाईन कॅन बी रेडियस, आर्क लेंथ अप्रॉक्सिमेटली रेडियस होऊ शकते, बरोबर आहे ना. सपोज हा 3 आहे, हा सुद्धा 3 आहे आणि अपोजिट साइड सुद्धा 3 आहे. मला सांगा अपोजिट साइड म्हणजे स्ट्रेट लाईन असेल तर 3 होऊ शकतो, आर्क असेल तर अप्रॉक्सिमेशन म्हणतात त्याला, अप्रॉक्सिमेशन कन्सिडरेशन आहे. सो लक्ष द्या, 2πr एक रोटेशन झालं, 360 एक रोटेशन डिग्री मध्ये झालं. एक रियल नंबर म्हणजेच आर्क लेंथ किती रे? रेडियस एवढी. आर्क लेंथ रेडियस एवढी. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, यू विल गेट द आन्सर. क्रॉस मल्टिप्लाय केल्यास 2πr r into 360, 360 into रेडियस, हे क्रॉस मल्टिप्लाय करा.
हे क्रॉस मल्टिप्लाय करा इक्वल टू 2 पाय r. दिस r गेट कॅन्सल. r कॅन्सल झालं रे. र कॅन्सल. झेपते का काही तुम्हाला? झेपते हे? चेक करा काय सांगतोय. एक रोटेशन म्हणजे किती डिग्री? 360 डिग्री. एक रोटेशनने ऑक्युपाय केलेली आर्क लेंथ किती? एक रोटेशनने ऑक्युपाय केलेली आर्क लेंथ 2 पाय r. आपला कन्सेप्ट असा चालला होता की ही रेडियस आहे, अपोजिट सुद्धा रेडियस घ्या सर. हा कन्सेप्ट सांगतो जॉमेट्रिकली. ही रेडियस ही जर रेडियस असेल तर हा अँगल 60 डिग्री अप्रॉक्सिमेटली मिळतं. का अप्रॉक्सिमेशन? कारण ही स्ट्रेट लाईन ही रेडियस असू शकते, आर्क लेंथ एक्झॅक्ट रेडियस असू शकत नाही. बरोबर आहे? त्यामुळे इथं 2 पाय r 360 एक रियल नंबर म्हणजे एक्झॅक्ट 60 नाही, अप्रॉक्सिमेटली 60 डिग्री म्हणू शकता. अप्रॉक्सिमेटली, एक्झॅक्ट नाही. रेडियस एवढा जर असेल तर r कॅन्सल साठी घेतलाय. 360 ला 2 पाय असेल तर 180 ला किती रे? 360 ला 2 पाय असेल तर 180 ला किती? 360 ला जर 2 पाय असेल तर 180 ला किती? 360 डिग्रीला 2 पाय म्हणतात तर 180 ला किती म्हणायचं? Yes, definitely pi is the answer. Definitely pi is the answer. This is the relation. This is the relation. चेक करा आपण इथे. आपण या ठिकाणी आहे. 0 ला 0 रेडियन म्हणा. 0 डिग्री 0 रेडियन. 360 ला किती म्हणणार रे? 360 ला 2 पाय म्हणायचं. 2 पाय म्हणायचं. याआधी मी तुम्हाला पायची स्टोरी सांगितली आहे. पाय बाबतीत व्हॅल्यू किती रे? 3.14. एक सेंटेन्स मधला 2 घ्या, 5 घ्या, 10 घ्या. कुठपर्यंत जायचं? जिथपर्यंत आहे तिथपर्यंत जाऊ शकता. तिथपर्यंत जायचंच नाहीये. वापस यायचं. कुठपर्यंत यायचं? फिजिक्स सांगतो 4 डिजिट घ्या. मॅथ सांगतो पुढचे 100 डिजिट घ्या तरच अॅक्युरसी मिळते. काय घ्या? काहीच नाही घ्यायचं. किती घ्यायचं? पाय घ्यायचं. किती लिहायचं? ज्याला जेवढे डिजिट आवडतात तेवढे टाकायचं त्याच्यामध्ये आणि कॅल्क्युलेशन्स करायचे. वी आर नॉट इंटरेस्टेड इन द डिजिट्स. राईट? दॅट्स वाय दिस पाय इज केम इन टू द रोल. हा पाय त्या रोल मध्ये आला त्यामुळे. ओके, इथं जर तुम्ही चेक केलं तर हा 3.14 इंटू 2 म्हणा. आपण थोड्या वेळासाठी 3.14 इंटू 2 म्हणजे 6 इंटू 2 म्हणू आपण त्याला. 6 झाला तो टोटल. 6 झाला टोटल. बरोबर आहे ना? म्हणजे हा जो पार्ट आहे 4 क्वाड्रंट आहे ते किती मध्ये डिवाइड होतात? अप्रॉक्सिमेटली 6 मध्ये डिवाइड होतात. 6 पार्ट मध्ये डिवाइड होतात. तुम्ही चेक करा 60 60 60 60 60 चे किती? 6. 60 डिग्री परत 60 डिग्री परत 60 डिग्री परत 60 डिग्री. पूर्वीची सिस्टीम 1 डिग्रीचे 360 पार्ट. बरोबर आहे? 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री 90 डिग्री 180 डिग्री 270 डिग्री 360 डिग्री 1 डिग्रीचे 360 पार्ट. आता एक रियल नंबर परत 2 रियल नंबर, इथून एवढा 2 रियल नंबर, इथून काउंट केला तर 2 रियल नंबर, 3 रियल नंबर, इथून इथपर्यंत येतो 3 रियल नंबर. अप्रॉक्सिमेटली ड्रॉ करतोय. त्यानंतर 4 5 आणि 6. 3 4 5 आणि 6 रियल नंबर. ऍक्च्युअल तुम्ही जर रियल नंबर मध्ये काउंट केलं तर 6च रियल नंबर बसतात. 6 रियल नंबर बसतात. एक रियल नंबर 60 डिग्रीचा असेल, बरोबर आहे ना? एक रियल नंबर 60 डिग्रीचा असेल तर असे किती रियल नंबर बसणार त्याच्यामध्ये शेवटी? बरोबर आहे? 6 रियल नंबर बसतात. बरोबर आहे ना? एक रियल नंबर 60 डिग्री, दुसरा रियल नंबर 120 डिग्री, तिसरा रियल नंबर 180 डिग्री, चौथा रियल नंबर 240. 60 इंटू 4 करा, 60 इंटू 5 करा, 60 इंटू 6 करा. 60 का घ्यायचा? 60 का घ्यायचा? सांगितलं ना तुम्हाला. ही रेडियस आहे, ही रेडियस आहे आणि हा रेडियस आहे. आर 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 ट्रायंगलच्या 3 साइड सेम असतील तर 60 60 60 किती झालं? 180 डिग्री. 60 डिग्री अप्रॉक्सिमेशन आहे, एक्झॅक्ट नाही. त्याचं रिझन असं आहे ही स्ट्रेट लाईन नाही, ही आर्क लेंथ आपण कन्सिडर करतोय. तुम्ही म्हणाल सर तुम्ही लय अप्रॉक्सिमेशन करताय, एक्झॅक्ट काय आहे सर? अप्रॉक्सिमेशन म्हणजे 57 डिग्री किती येतो तो? 45 मिनिट्स आणि समथिंग 14 सेकंड या 13 सेकंड काहीतरी येतो. म्हणजे 60 एक्झॅक्ट नाहीये. किती येतो? 57. काय येतो? कारण आपण याला आर्क लेंथ कन्सिडर केली आहे, स्ट्रेट लाईन नाही. आर्क लेंथ कन्सिडर केली, ती व्हॅल्यू पाय मुळे कशी शिफ्ट होते? पाय मुळे शिफ्ट होते. आता सांगतो की एक्झॅक्ट काय शिकवलं तुम्हाला. आतापर्यंत तुम्ही सगळे अँगल डिग्री मध्ये मोजत होतात आणि डिग्री ही सिस्टीम कुठून आली? सन इज द सेंटर, अर्थ रोटेट्स अराउंड द सन या कन्सेप्ट वरून आलेलं आहे. ओके, आता डिग्री विसरून जायचं. डिग्री नाहीच आहे पुढे तुम्हाला, सगळे रेडियन अँगल आहेत. का रेडियन अँगल? मी तुम्हाला त्याचं रिझन सांगितलं होतं.
30 प्लस 30 डिग्री किती होतं? 30 प्लस 30 डिग्री हा क्वेश्चन विचारला होता मी तुम्हाला. 30 हा रिअल नंबर आहे. 30 जरी रिअल नंबर असेल तर पण त्याचं युनिट आहे काय? डिग्री. रिअल आणि डिग्री असं ऍड होत नाही. त्याचं रिझन मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं तुम्हाला. ज्यांनी अटेम्प्ट नाही केलं त्यांनी लास्ट लेक्चर अटेम्प्ट करा, तुम्हाला त्याचं रिझन समजेल. त्याचं रिझन समजेल तुम्हाला. ओके, हा एक प्युअरली रिअल नंबर आहे. हे रुपीज आहे आणि हा डिग्री आहे. रुपीज आणि डिग्री ऍड होत नसतात. तुम्हाला डिग्रीला रुपीज मध्ये आणावं लागेल, म्हणजे नंबर मध्ये आणावं लागेल. हा ऑलरेडी नंबर मध्येच आहे, डिग्री नाही आहे. हा डिग्री आहे मात्र. हे दोन्ही ऍड होऊ शकत नाहीत. हा ट्रबल आहे सगळ्यात मॅथमॅटिकली. तो कन्वर्ट करतोय आपण, तो कन्वर्ट करतोय. आता मला सांगा, इथं डिग्री होतं 360 डिग्री. 360 एक रिअल नंबर आहे. 360 रिअल नंबर, एक 360 रिअल नंबर आहे आणि दुसरा 360 डिग्री आहे. तर मी काय करणार आता? रिअल नंबर जशाला तसा लिहिणार. 360 रिअल नंबर जशाला तसा. 360 ला 2 पाय लिहिणार, म्हणजे 360 प्लस 2 पाय ची व्हॅल्यू 6.28 ऍड करू शकतो मी. 366.28 असं त्याचा आन्सर येतात. पण हे दोन्ही डायरेक्ट ऍड होत नाही. 720 होत नाही त्याचा आन्सर. हे डायरेक्ट दोन्ही ऍड होणारच नाहीये. 360 जशाला तसा 2 पाय, राईट. 2 पाय ची व्हॅल्यू 6.28, 3.14 इंटू 2, 3.14 इंटू 2. आता 366.28 असं त्याचा कन्सेप्ट आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं इथून पुढचा पार्ट तुम्हाला डिग्री आणि रेडियन कन्सेप्ट म्हणतात. तर तुम्हाला डिग्री नाही आहे पुढं, सगळं रेडियन मध्येच खेळ आहे. ते शिकवतोय मी तुम्हाला. ओके, सो आताच आपण पाहिलं 2 पाय म्हणजे किती? 360. हा कन्सेप्ट जर लिहिला तुम्ही तर तुम्हाला कळेल 2 पाय म्हणजे 360. याचा अर्ध इथे आहे, याच्या अर्ध इथे आहे म्हणजे पाय, म्हणजेच किती? पाय. याच्या अर्ध इथे आहे म्हणजे किती रे? याच्या अर्ध, हाफ पार्ट इथे आहे, बरोबर आहे ना? हा 360 होता, त्याच्या अर्धा पार्ट पाय. त्याच्या अर्धा पार्ट कसं लिहिणार? किती? किती? डेफिनेटली पाय बाय 2. पाय बाय 2, बरोबर आहे. 90 म्हणजे काल कॅल्क्युलेशन केले का तुम्ही? लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स दिले होते बघा, दिलेत का? ते कॅल्क्युलेशन्स इथं येतात. ज्यांनी नाही अटेंड केलं त्यांनी काय करा, लास्ट लेक्चर अटेम्प्ट करा, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित समजेल अजून. ओके, या ठिकाणी 270 ला कसं लिहिणार रे? 3 into 90 लिहिता येईल का? इज इट करेक्ट और रॉंग? 3 into 90 लिहिता येईल का? 3 into 90 लिहिता येईल का? 3 into 90 लिहिता येईल का? बोला पटकन. 3 into 90? नो, का नाही? वेदांत मला सांग, 270 म्हणजे 3 into 90 नाही का? ऍड थोडीच आहे, मल्टिप्लाय आहे ना. मग 3 जशाला तसा, 3 जशाला तसा. 90 ला किती लिहायचं रे? पाय बाय 2, म्हणजे 3 पाय बाय 2 इज युअर आन्सर. 270 ला थिंक करताना अगदी सिंपल वेने थिंक करा. सिंपल वेने थिंक करा. सिंपल वेने थिंक करा. 270 ला ब्रेक करा 3 into 90 मध्ये. झेपलं? 270 ला 3 into 90 लिहा, म्हणजे 3 टाइम्स 90 किती असतो रे? 3 टाइम्स 90 किती असतो? पाय बाय 2. 90 किती असतो? पाय बाय 2. किती वेळेस? 3 टाइम्स, म्हणजे 270 ला रेडियन मध्ये किती लिहितात? 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 लिहितात. कालचे कॅल्क्युलेशन चेक करा तुम्ही. यस, करेक्ट रचना, बरोबर आहे ते, बरोबर आहे. ओके, सांगतो मी इथे, सांगतो एक 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 सांगतो. इथे किती डिग्री आहे रे? आता इथं किती डिग्री आहे? आणि याचं लास्ट टाइम मी कॅल्क्युलेशन करून दाखवलं तुम्हाला. मला सांगा, इथं 90 म्हणजे किती? पाय बाय 2. 90 ला 3 न डिवाइड करा बरं. 90 ला 3 न डिवाइड करा. 90 म्हणजे किती? पाय बाय 2. 90 ला जर 3 न डिवाइड केलं तर पाय बाय 2 ला सुद्धा 3 न डिवाइड करावं लागेल. हॅपी? हॅपी और नॉट? बोलो फ्रेंड्स, आर यू हॅपी और नॉट? बरोबर आहे ना? 90 divided by 3 itself says pi by 2 into 1 by 3. करेक्ट? सो 90 divided by 3 घेतल्यास किती येतो? 30. मग इथं किती? pi divided by 2 into 3, 6. अरे इतकं सिंपल आहे ते? हो, इतकं सिंपल आहे. इतकं सिंपल आहे. 360 म्हणजे लक्षात ठेवा, 360 म्हणजे किती? विसरायचं नाही. कुठून आणलं याला आपण? कुठून आणलं? या सर्कल स्टोरी वरून आणलं. सर्कल काय सांगतो? माझी लेंथ 2 pi r आहे. I am the circumference of the circle, which is the 2 pi r. And it says that if I rotate in a one rotation, then the angle is 360 degree.
if we count the one number, 1 rupees, one real number, then approximately it bounds the two radii. दोन radii bound करतो तो. ही radius आहे, ही radius आहे, opposite सुद्धा radius आहे. opposite सुद्धा radius आहे. म्हणजे एक रिअल नंबर म्हणजे रेडियस आर्क लेंथ ऑक्युपाय करतो. हा मॅथमॅटिकल कन्सेप्ट झाला. ही रेडियस अपोजिट सुद्धा रेडियस. लक्षात ठेवा, ही रेडियस अपोजिट सुद्धा रेडियस. म्हणजे एक रिअल नंबर म्हणजे रेडियस मध्ये आर आला. बरोबर आहे. त्याचा क्रॉस मल्टिप्लाय केलं यू विल गेट द रिझल्ट 2 पाय मीन्स 360 मीन्स 2 पाय. याच्या अर्धा पार्ट इथं 180 मीन्स पाय. हे रिलेशन तुम्हाला लास्ट टाइम लिहून दिलं होतं आणि कॅल्क्युलेशन सांगितले होते करण्यासाठी. 180 च्या अर्ध इथं आहे, 90 ची थर्ड मल्टिपल इथं आहे, 90 ची थर्ड मल्टिपल इथं आहे. म्हणजे पाय बाय 2 ला 3 न मल्टिप्लाय करा. पाय बाय 2 ला 3 न मल्टिप्लाय केल्यास 270. 90 into 3 is 270. करेक्ट. आली इथपर्यंत गाडी. नेक्स्ट थिंग, 90 ला 3 न डिवाइड करा. 90 ला 3 न डिवाइड करा, 30 मिळतो. पाय बाय 2 1/3 पाय बाय 6 म्हणजे 30 किती आला रे? पाय बाय 6. तुम्हाला सांगताना सांगितलं होतं इथं 30 डिनॉमिनेटर 6. याला कितीनं मल्टिप्लाय करणार रे? 60 होण्यासाठी कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? बेचारा बोथ द साइड्स शुड बी मल्टिप्लाय बाय व्हॉट? 30 into 2. 30 बेचारा कन्वर्टेड इंटू 60. 60 म्हणजे किती? 2 पाय बाय 6. 60 इक्वल टू 2 आणि 6 म्हणजेच किती रे? म्हणजे किती? 60 डिग्री. म्हणजे आता मी तुम्हाला परत सांगतोय, फ्रॅक्शन मध्ये कोणी इंटरेस्टेड नाही. फ्रॅक्शन मध्ये जायचंच नाहीये. आता समजतोय? फ्रॅक्शन मध्ये जायचंच नाही. आपला इंटरेस्ट नाहीये फ्रॅक्शन मध्ये. 22/7 घ्यायचा, 3 न डिवाइड करायचा. नॉट इंटरेस्टेड. का? कारण प्रत्येक वेळेस पायची व्हॅल्यू टाकायची, वेगवेगळे विचित्र आन्सर काढून ठेवायचे. कोणी नाही सांगितलं तुम्हाला. बरं, किती अप्रॉक्सिमेशन घ्यायचं पाय हे माहित नाही. 3 डिजिट घ्यायचं का 4 डिजिट घ्यायचं का 5 डिजिट घ्यायचं हे माहितच नाहीये. राईट. मी म्हणतो पाय चुपचाप चार्ली सारखा चुपचाप ठेवायचं. चार्ली सारखं चुपचाप ठेवायचं त्याला. किती? पाय. त्याच्यावर अकॉर्डिंगली सगळे तयार होतात. ओके. आता आपण पाहिला 60 किती रे? पाय बाय किती? 3. 60 डिग्री म्हणजेच पाय बाय 3. बरोबर आहे ना? मला सांगा, पाय बाय 6 पाय बाय 3. 90 च्या परत अर्ध रे. 90 च्या परत अर्ध इथं 45. म्हणजे सांगा किती? 90 च्या परत अर्ध इथं. काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये. काही कॅल्क्युलेशन करायची, ऑड अँगल आला तरच कॅल्क्युलेशन तुम्हाला करायची गरज आहे, नाही तर नाही गरज. 90 च्या अर्ध इथं म्हणजेच किती? पाय बाय 4. हा डिग्री आहे, हा रिअल नंबर रेडियन आहे. रिअल नंबर आहे, अँगल मुळे त्याला रेडियन म्हणतात. रिअल नंबर आहे बेसिकली. हा रिअल नंबर आणि आपला कुठलाही रिअल नंबर तुम्ही पटकन ऍड करू शकता. बरोबर आहे. त्यामुळं हे शिकतोय आपण. हे डिग्री आहे. हा 30 आणि आपले 30 रुपीज ऍड करू शकत नाही. पाय बाय 6 हा एक रिअल नंबर आहे आणि आपले 30 रुपीज ऍड होतात का? यस, दोन्ही कंबाईन होऊ शकतात. पण हा अँगल आहे शेवटी, त्यामुळे त्याला रेडियन म्हणतात. आणि रेडियन दाखवताना डोक्यावरती अर्धा चंद्र काढतात आणि डिग्री काढताना फुल मून काढायचं. या डोक्यावरती. बरोबर आहे ना? 30 डिग्री, हाफ मून, फुल मून, तसं असतं. नेक्स्ट थिंग लक्षात ठेवायचं, 30 डिनॉमिनेटर 6, 60 डिनॉमिनेटर 3, 45 डिनॉमिनेटर 4. आलं इथपर्यंत. आता सांगा 120 60 ची कितवी मल्टिपल आहे? 60 ची कितवी मल्टिपल आहे? सेकंड मल्टिपल ऑफ 60. बरोबर आहे का? सेकंड मल्टिपल ऑफ 60. राईट. सो सेकंड मल्टिपल ऑफ 60. 60 म्हणजे किती रे? डिनॉमिनेटर 3 का 6 एवढं माइंड करायचं. दॅट इज 2 पाय बाय 3. 2 पाय बाय 3. करेक्ट. 2 पाय बाय 3. कसं आलं, कळालं का? 2 पाय बाय 3. पाठ करायचं काहीच नाहीये. पाठांतर मात्र काही नाही करायचं. 2 पाय बाय 3 हे व्यवस्थित लिहा. 2 पाय बाय 3. हा डिग्री आहे, हा रेडियन आहे. हा डिग्री आहे, फुल मून, हाफ मून इज द रेडियन. 2 पाय बाय 3. बरोबर आहे का? आता लक्ष द्या. ही 45 ची फर्स्ट मल्टिपल आहे. 45 ची फर्स्ट मल्टिपल आहे. 45 ची सेकंड मल्टिपल आहे. बरोबर आहे ना? 45 into 2 किती? 45 into 2 किती?
सी मीन्स रेडियन. देशमुख. यस. साक्षी. सी मीन्स रेडियन असतं. रेडियन नाही काढलं तरी चालतो. तो नाही काढलं तरी चालतं. रेडियन हा सिम्बॉल आहे अँगल साठी. ही सेकंड मल्टिपल ऑफ 45 आहे. ही थर्ड मल्टिपल ऑफ 45 आहे. ही थर्ड मल्टिपल आहे. चेक करून पहा. याला 3 into 45 लिहिता येतं. 3 into 45 सांगा रे. 45 किती आहे? 45 किती आहे? दिसायला थोडंसं विचित्र आहे हे. दिसण्यास थोडंसं विचित्र आहे पण सिंपल आहे. जर तुम्ही माइंड याच्यामध्ये टाकलं तर खूप सिंपल आहे. खूप सिंपल आहे चक्र आहे. आणि हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं आहे. 11वीत पण आणि 12वीत पण. JEE CET कुठली एक्झाम घ्या हे सगळे येणार. फिजिक्स मध्ये पण हे येणार. फिजिक्स मध्ये पण हे येतं बऱ्यापैकी. सांगा रे. 150 30 ची कितवी मल्टिपल आहे? ही 60 ची घेतली की ही 30 ची घ्यायची. 30 ची कितवी मल्टिपल रे? 30 into किती? 30 into 5 बरोबर आहे ना? 5 into 30 केलं तर किती येणार? 60 पण 30 करा. 30 into 5 बरोबर आहे? 5 into 30. मग 5 जशाला तसा ठेवायचा आणि 30 ला रेडियन अँगल लावायचा. 5 जशाला तसा 30 ला किती असतं रे? 30 ला किती असतं? पाय बाय 6. 30 ला पाय बाय 6. That is 5 pi by 6 is the answer. 5 pi by 6 is your answer. Correct? झेपलं का इथपर्यंत? खरं खरं सांगायचं झेपलं का इथपर्यंत? आज नवीन असणारे अवघड आहे तुमचं. याच्या आधी माझं एक लेक्चर झालंय. सॉरी. याच्या आधी माझं एक लेक्चर झालंय तरी आय हॅव कव्हर्ड. थोडं पार्ट कव्हर केलंय पण मी. थोडं सांगण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये. बिलीव्ह मी सगळा ट्रिगो याच्यावरती आता पुढे तुम्हाला हे करावंच लागेल. आज न उद्या करावंच लागतं. भले ना समजत नाही. हा काय प्रकार आहे तोच समजत नाही. कशासाठी शिकायचं ते सुद्धा कळत नाही त्यांना. परत सांगतोय. हा डिग्री नंबर आहे. हा रिअल नंबर आहे. डिग्री रिअल ऍड होत नाही. 90 + π/2 ऍड होऊ शकत नाही. 90 + 90 होतो. π/2 + π/2 करता येतो. 90 डिग्री + 90 डिग्री 180 होतो. पण 90 आणि π/2 चे ऍडिशन होऊ शकत नाही. म्हणजेच हा 90 कन्वर्ट करावा लागतो आपल्याला. कन्वर्ट करावा लागतो. 45 चं रिपीट करा. 45 90 च्या अर्ध ना. अरे सिंपल आहे राजा. कधी असं वाटतं ना 10वी कसं काय झाली यांची. कमाल वाटत. ओके सर तुम्ही विचारायला पण सांगता आणि सांगताना मग आमची कान पिळवणूक करता. तसं नाही. 90 चेक करा. 90 म्हणजे किती? π/2. ओके 90 ला 2 न डिवाइड करा. 90 ला 2 न डिवाइड करा. π/2 ला सुद्धा मला 1/2 करावं लागेल शेवटी. लेफ्ट हँड साइडला 2 न डिवाइड केल्यास राइट हँड साइडला सुद्धा 2 न डिवाइड करावं लागेल मला. म्हणजे हा किती होणार? 2 into 2 4. 90/2 चा आन्सर 45. कळलं का? यस. आता क्लिअर का? सुयश बरोबर आहे का? 90 च्या अर्ध राजा 45. 90 किती असतो? π/2. कुठून आणला 90? 180 पाय 180 कुठून आणला? 360 वरून. हे इथल्या इथं समजतं सगळं. हे सगळं चक्र याचंच आहे. ओके लक्ष द्या. 30 इकडे घ्यायचा. 30 इकडे घ्यायचा. 60 इकडे घ्यायचा. 120 ला द्यायचा. 60 120 ला जाऊ द्यायचं. ओके आता 210 आणि ही लाईन क्रॉस होते. चेक करा. 30 ची मल्टिपल घ्यायची. सांगा रे 30 ची किती मल्टिपल आहे? पटकन सांगायचं. आणि तुमचं कालचं आन्सर चेक होतं का तिथं सांगायचं. यस स्वराज कालचं आन्सर मॅच होतं का तुझं मग? यस श्रावणी, रचना, कौशल कालचे आन्सर काढले का तुम्ही? म्हणजे लास्ट लेक्चर मधले. बरोबर आलं का इथं? किती आलं? 7 π/6. कळलं का काय आहे ते? तुम्ही काय केलं? फॉर्म्युला वापरला. मी फॉर्म्युला वापरला का? नाही. दॅट इज द स्मार्टनेस ऑफ वर्क. कधी पण लक्षात ठेवायचं. दॅट इज द स्मार्टनेस ऑफ वर्क. हे तुमच्यामध्ये आला पाहिजे. माझ्यामध्ये आहेच. काय काळजी नका करू. तुमच्यामध्ये तो आला पाहिजे. तुम्ही थोडं पण डोकं नाही लावलं. फक्त फॉर्म्युले लावले तुम्ही फक्त बस. एग्रीड का? तुम्ही काय केले? फॉर्म्युले लावले. तुम्ही विचार नाही केला की कोण कोणाची मल्टिपल आहे, कोण परत रिपीट होत आहे ते. हे समजलं पाहिजे. हे त्याच्यात समजायला पाहिजे होतं तुम्हाला. ती गोष्ट सांगतोय. आज मी कुठंच फॉर्म्युला लावला नाही. एग्रीड? तुम्हाला जाता जाता काल एक फॉर्म्युला दिला होता शेवटी. काय फॉर्म्युला होता तो आपला? काय फॉर्म्युला होता? कुठलाही अँगल घ्या आणि त्याला π/180 करा. लिहून ठेवा सगळ्यांनी. हा डिग्रीचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो? रेडियन मध्ये करतो. डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियन मध्ये होतं. फॉर्म्युला जरा वरती गेला तर ओके इथे लिहितो. कुठलाही अँगल डिग्री मध्ये असू द्या त्याला π/180 करा फक्त बस. हा फॉर्म्युला कुठून आला? हा फॉर्म्युला
या रिलेशन वरून येत, या रिलेशन वरून येत, या रिलेशन वरून येत. 30 डिग्री टाका इथे आता आणि कॅल्क्युलेशन्स करा. 30 डिग्री टाका, कॅल्क्युलेशन्स करा, यू विल गेट पाय बाय 6. इथे 30 डिग्री टाका बरं आणि करा कॅल्क्युलेशन्स, यू विल गेट पाय बाय 6. इथे टाका 45 डिग्री, कॅल्क्युलेशन्स करा, यू विल गेट पाय बाय 4. इथे 60 डिग्री टाका, 60 डिग्री टाकला की 0 0 कॅन्सल, 6 3 जा 18, म्हणजे आपण इथे येतो पाय बाय 3. हे मी काल फॉर्म्युला सांगितलं होतं. आज वापरलं तरी फॉर्म्युला वापरला की मी अजून तरी फॉर्म्युला वापरलेला नाही. का नाही वापरला? कारण हे सगळे एकमेकांचे मल्टिपल्स आहेत. हे सगळे एकमेकांचे मल्टिपल्स आहेत. 10वी काय होतं? 10वी एवढंच होतं. 10वी इथून एवढंच आहे बस. मराठीत त्याला काटकोन म्हणतात, काटकोन. एवढंच होतं 10वी. 0 to 90. आता किती शिकायचं? आता शिकायचं काय? आता 360 डिग्री शिकायचं. 360 डिग्री म्हटलं की डोकं गरगरायला लागणार तुमचं. फंडामेंटल पासून जो शिकतो ना त्याच्यासाठी काही अवघड नाहीये, काही अवघड नाहीये. तुम्हाला साइन कॉस टॅन कशाची माहिती आहे? 0 30 45 60 90, फार फार तर 0 डिग्री पर्यंत. बरोबर आहे ना? नाव विचार करा, साइन कॉस टॅन सेक कोसेक या सगळ्यांची लक्षात ठेवायला. लक्षात ठेवायला दोनच लक्षात ठेवायचे, एवढं सगळं लक्षात ठेवत नसतं. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, दॅट इज साइन आणि कॉस. बस दोन आले की सगळं येतं. दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितलं, हे दोन इतके जिगरी फ्रेंड आहेत, डेंजर फ्रेंड आहेत. त्यांनी सगळा ट्रिगोत धुमाकूळ घातला, त्यांनी सगळा ट्रिगोत धुमाकूळ घातलेला आहे. जिकडे जा तिकडे तुम्हाला साइन कॉस साइन कॉस साइन कॉसच येणार. आणि नाही तर त्यांचे फ्रेंड दुसरे टॅन, साइनला उलट टांगलं की कोसेक, कॉसला उलट टांगलं की सेक. बरोबर आहे? साइन कॉस न्यूमरेटर डिनॉमिनेटर टॅन, कॉस साइन न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॉट. हे असे पुढे तयार झाले त्याच्यापासून. आपला वे आउट आहे अँगल क्लिअर करणं. ओके, सो आपल्याला अँगल क्लिअर करायचा आहे. आता सांगितल्याप्रमाणे 30 इंटू 5 सांगा रे, 30 इंटू किती? 7. करेक्ट. 30 इंटू 7 आहे हा. 7 इंटू 30 आहे हा, सॉरी 7 इंटू 30. चेक करा रे, बरोबर आहे का? 30 इंटू 7 किती होतो? 210 होतो. झालं का? 7 ला 7 जशाला तसा राहू द्या. 7 ला 7 जशाला तसा ठेवला. आणि 30 म्हणजे किती रे? अगदी सोपं आहे, लक्षात ठेवा. हा 3 असताना इथं 6, 3 असताना किती? 6. 7 पाय बाय 6 इज द आन्सर. 7 पाय बाय 6 इज द आन्सर. बरोबर आहे ना वेदांत? 7 पाय बाय 6 इज द आन्सर. सांगा रे, या ठिकाणी 45 ची इथे लक्षात ठेवा, फर्स्ट मल्टिपल, सेकंड मल्टिपल, थर्ड मल्टिपल, फोर्थ मल्टिपल इथं, सॉरी फोर्थ इथं, फिफ्थ इथं. चेक करा परत एकदा. 0 मल्टिपल ऑफ 45, फर्स्ट मल्टिपल ऑफ 45, सेकंड मल्टिपल ऑफ 45, थर्ड मल्टिपल ऑफ 45, फोर्थ मल्टिपल ऑफ 45 and fifth multiple of 45. चेक करा. 45 into 5 किती रे? 45 into 5 किती? 45 into 5. 45 into 5 चेक करून पहा. That is 225. Correct? So 5 into 45 लिहा फक्त लिहिताना. मग 5 जशाल तसा. 45 म्हणजे किती रे? pi by 4. So this answer is 5 pi by 4. This answer is 5 pi by 4. कळलं का? डिग्री रेडियन, रेडियन डिग्री. एकदम छोटासा पार्ट आहे, ब्रॉड व्यू कॅरी करतो. एकदम छोटासा आहे, ब्रॉड व्यू कॅरी करतो. एक गोष्ट लक्षात ठेव, 180 म्हणजे पाय. 180 म्हणजे 3 तुकडे झाले याचे, 60 डिग्री 60 डिग्री 60 डिग्री. थोडक्यात तसं समजून घ्या. पण पाय म्हणजे 3 नाही, पाय म्हणजे 3.14, म्हणजे 60 डिग्री पेक्षा कमी अँगल आहे. दॅट इज 57 डिग्री समथिंग मिनिट समथिंग सेकंद. म्हणजे एक्झॅक्ट 60 नाही, एक्झॅक्ट 60 नाही. म्हणजे आपण रिअल नंबरशी खेळतोय. एक रिअल म्हणजे 60 डिग्रीच्या जवळ जवळ जातो. 1 रुपया म्हणजे 60 च्या जवळ. 120 म्हणजेच 2 रुपीजच्या जवळ. या पद्धतीने तुम्हाला इमॅजिन करायचंय. 6 तुकडे झाले त्याचे. करा रे पुढचे. आता पुढचं करा.
झालं का रे बाकीच्यांचं? कुठपर्यंत आलं सांगा? 240 60 ची किती मल्टिपल? ही लाईन ऑब्झर्व करा, ही लाईन ऑब्झर्व करा, त्यामुळे 60 ची मल्टिपल इकडे येते. 6 इंटू किती घ्यायचं? 6 इंटू किती? 4 जा, राईट? 4 जा येतो. सो 4 पाय बाय किती? 3. 4 पाय बाय 3 इज द आन्सर. 4 पाय बाय 3, करेक्ट? 4 पाय बाय 3. येस, मग कोणीतरी ऑब्झर्वेशन सांगितलं होतं, करेक्ट. 2 पाय बाय 3. 2 पाय बाय 3 चं उलट करा, सांगा काय होतं? 2 पाय बाय 3 चं उलट केल्यास, 2 पाय बाय 3 चं उलट केल्यास 3 पाय बाय 2. अँगल किती मग? 2 पाय बाय 3 चं उलट केल्यास 3 पाय बाय 2 होतो. अँगल किती? 270 डिग्री, करेक्ट? बरोबर आहे का? इथलं रिलेशन उलट येतं, 3 पाय बाय 2 इथे येतो तो. ऍक्च्युअली अँगलचा काही संबंध नाहीये, पण एक उलट रिलेशन मग कोणीतरी सांगत होतं. येस, करेक्ट ऑब्झर्वेशन आहे. इथं 2 पाय बाय 3, इथं 3 पाय बाय 2 येतं. ऑब्झर्व केलंस तसं आहे. मी 270 ऑलरेडी सांगितलंय. 300 सांगायचं आता. 300 ची लाईन पहा, चेक करा. 300 तुम्हाला किती मिळेल? 60 ची 5th मल्टिपल मिळेल, बरोबर आहे का? 5th मल्टिपल ऑफ 60. 5th मल्टिपल ऑफ 60 वी कॅन से. 5th मल्टिपल ऑफ 60. सो 5 पाय बाय किती? 3, बरोबर आहे का? 5 पाय बाय 3. 5 पाय बाय 3. इथं 7, इथं 4 पाय बाय 3 आला, तर इथं 5 पाय बाय 3 आला. 4 पाय बाय 3, 5 पाय बाय 3. सांगा 45 ची कितवी मल्टिपल? कोण सांगतं? 45 ची कितवी मल्टिपल रे? मल्टिपल ऑफ 45 कितवी? कॅल्क्युलेशन केले असतील ना तुम्ही आता? फॉर्म्युला सांगितलं होतं तुम्हाला, 180 डिवायडेड बाय पाय, पाय डिवायडेड बाय 180, सॉरी. कितवी मल्टिपल आहे? 7th मल्टिपल ऑफ 45. सो 7 पाय बाय 4. लक्षात ठेवण्यासाठी इथं लक्षात ठेवा, 45 फर्स्ट मल्टिपल, इथं 0 मल्टिपल आहे, या ठिकाणी फर्स्ट मल्टिपल आहे, या ठिकाणी सेकंड मल्टिपल आहे 45 ची, या ठिकाणी थर्ड मल्टिपल आहे. परत परत का सांगतो या गोष्टी? खूप महत्वाचा पार्ट आहे, तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकणार एवढा महत्वाचा पार्ट आहे. 4th, 5th मल्टिपल ऑफ 5th मल्टिपल, त्यानंतर ही 6th मल्टिपल येते आणि ही 7th मल्टिपल येते. ही 7th मल्टिपल येते 45 ची. खूप महत्वाचा पार्ट आहे 7th मल्टिपल. सांगा हे किती? 11th मल्टिपल ऑफ 30, करेक्ट? 11th मल्टिपल ऑफ 30 ऑब्झर्व केलं? ऑब्झर्व केलं का? 11th मल्टिपल ऑफ 30, 11 पाय बाय 6. 11th मल्टिपल ऑफ 30 घ्या, यू विल गेट 330. अभ्यास या पद्धतीनं पाहिजे. नुसता फॉर्म्युला दिला, आन्सर काढले तसं नाही. दिस इज ऑब्झर्वेशन. प्रत्येक थिंग मध्ये तुम्हाला याकीन ऑब्झर्वेशन ठेवावे लागतात, त्याला म्हणतात अभ्यास करा. किन ऑब्झर्वेशन ठेवावे लागतील इथून पुढे तुम्हाला. नुसतं बरोबर अभ्यास केला झालं तसं नाहीये, आणि याला कुठलंही पाठांतर नाहीये. तेवढ्या शार्पली लिहिलंय, हे समजतं का तुम्हाला? हे मला येऊन उपयोग नाहीये, तुम्हाला आलं पाहिजे. मला येऊन उपयोग नाही, तुम्हाला आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. याच्यातला शार्पनेस तुम्हाला डेव्हलप करायचा, शार्पनेस तुम्हाला डेव्हलप करायचं, लक्षात ठेवा. जमेल का? जमेल का? याच्या पुरतं नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तसं ठेवावं लागणार आहे. याला खरा अभ्यास म्हणजे तरच तुम्हाला सायन्स सापडेल. सायन्स म्हणजे काय ते, अन्यथा नाही. अन्यथा तुम्ही काय कॉमन मुलासारखं ढकलले जाणार सिस्टीम मध्ये फक्त, बस. आणि ढकलून द्यायचं नाहीये, ढकलायचं नाहीये तुम्हाला, हे लक्षात ठेवा. दॅट इज द T4. दॅट इज द T4. जिथे तुम्हाला लेक्चर लागते ना, त्याच्यापेक्षा जास्त लेक्चर घेतले जाणार, पण एक ना एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून देणार. कुठे पळवापळ करणार नाही. तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनं पुढे जा. तुम्हाला मेडिकल मध्ये जायचं, मेडिकल मध्ये जा. इंजिनिअरिंग मध्ये जायचं, इंजिनिअरिंग मध्ये जा. अजून कुठले एव्हिएशन फिव्हिएशन तुम्हाला काय करायचं ते करू शकता. बस फंडामेंटल क्लिअर ठेवा. ज्याचे फंडामेंटल क्लिअर, तो सगळं क्लिअर करू शकता. एक्झाम, कुठली पण एक्झाम क्लिअर करू शकता तुम्ही. हे मात्र खूप व्यवस्थित पाहिजे, तगडं पाहिजे. हे 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 खरं मॅथमॅटिक्स चालू झालं तुम्हाला. हे तर अजून अप्लाय करायचंय, ही अजून वेगळी स्टेज आहे. हे फक्त प्युअर फॉर्म झाला. अप्लाइड मॅथमॅटिक्स खूप वेगळ्या पद्धतीने पुढे अजून. हे सगळे एकमेकांना कोरिलेट करतात. याला 90 प्लस किती लिहू शकता तुम्ही? 90 प्लस 5/6 लिहू शकता याला.
याला 90 प्लस पाय बाय 4 लिहू शकता. पाय बाय 2 प्लस पाय बाय 4 लिहिलं की हा तयार होतो. हे काही स्किलफुल वर्क आहे, पुढे आहेत तुम्हाला, पुढे आहेत. आता हे का शिकलं आणि कशासाठी शिकलं? तुम्ही जर कॉम्प्लेक्स नंबर चुकून जर उघडून बघितला, चुकून जर टेक्स्टबुक उघडून बघितलं, डिजिटल असेल या ऑनलाईन फॉर्मॅट किंवा ऑफलाईन मधलं जे टेक्स्टबुक आहे, चुकून जर उघडून बघितलं तर सगळे तुम्हाला अँगल असले दिसतील, विचित्र काहीतरी दिसतील तुम्हाला. हे सगळे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये असे अँगल्स दिसतील तुम्हाला. आता तुम्हाला कुठे 30, 45, 60 असं काहीच दिसणार नाही. आता हे दिसणारच नाही तुम्हाला. हे सगळं असं दिसेल, पाय बाय 6, पाय बाय 4, पाय बाय 3, 7 पाय बाय 6 पाय. हे पिक्चर क्लिअर आहे का प्रत्येकाला? हे काय सांगितलं हे क्लिअर आहे का? ओके. त्यामुळे सांगतोय अशा गोष्टी करायला वेळ लागतो, वेळ. आणि हा वेळ सध्या आहे तुमच्याकडं. तुमच्याही फ्रेंड्सला सांगा, जॉईन द लेक्चर्स, मिस करू नका. या गोष्टी परत शिकवायला एवढा वेळ कोणी देत नाही. मी तुम्हाला सांगतो, कॉलेजमध्ये फक्त 15 मिनिटात शिकवतात हा कन्सेप्ट. 15 मिनिटात काय घेतात त्यांनाच माहिती. विदिन 15 मिनिट्स ते सगळं क्रॉस करून ठेवणार तुम्हाला. बस बाकीचं तुम्हाला करावं लागतंय. आणि ही डायग्राम तुम्हाला कुठल्या पुस्तकामध्ये नाही सापडणार, बुक्स मध्ये नाही सापडणार. ही डायग्राम तुम्हाला तुमच्या कुठल्याही बुक मध्ये या पद्धतीची डायग्राम नाही. हे मी तुम्हाला चॅलेंज देतो. कुठल्याही बुक मध्ये नाही आहे. हा, ऑनलाईन शोधला तर मिळेल तुम्हाला, पण कळणार काहीच नाही. ऑनलाईन मिळेल डायग्राम ही तुम्हाला, पण कळणार काहीच नाही त्याच्यामध्ये. कळण्यासाठी हा पॉइंट ऑफ व्ह्यू लागतो त्याला, आणि हे शिकायचंय खास तुम्हाला. या सर्व गोष्टी छोट्या छोट्या तुम्हाला शिकायचं. आता झालं, तुम्ही लॉंग टर्म लक्षात ठेवणार. डिग्री रेडियन थोडी प्रॅक्टिस जर तुम्ही केली ना, लॉंग टर्म लक्षात ठेवतात. सर याचा कॉम्प्लेक्स नंबर मधला यूज सांगा सर, बाकी काही सांगत बसू नका सर तुम्ही. येस, कॉम्प्लेक्स नंबर. नाउ टर्न्स द कॉम्प्लेक्स नंबर. ओके, सो पहिल्यांदा लिहा, टायटल द्या, रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इन पोलार फॉर्म. रिप्रेझेंटेशन complex number in polar form. Representation of complex number in polar form. आता हा नंबर ट्रिगो मध्ये गेला. How it works? Z equal to x plus iy. Write down. Z equal to x plus iy. म्हणजेच real axis x axis, imaginary y axis, real axis x axis, रियल, इमॅजिनरी. काय सांगतायत? हे एक नंबर आहे x प्लस आय वाय. एक्झाम्पल, z इक्वल टू 1 प्लस आय, x इक्वल टू 1, y इक्वल टू 1. विच क्वाड्रंट? कुठलं क्वाड्रंट? x1 आहे, y1 आहे, डेफिनेटली फर्स्ट क्वाड्रंट. करेक्ट. आला इथपर्यंत? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये बिलॉंग करतो हा पॉइंट. सो इथं फक्त x आणि y ने डिनोट करतोय, त्यामुळं या ठिकाणी बेस x, हाईट y, राईट. या पॉइंट पर्यंत मला जायचंय. दॅट इज द P पॉइंट हुज कोऑर्डिनेट xy, अँड दिस इज द O. x1 आहे, सपोज y सुद्धा 1 आहे, P चे कोऑर्डिनेट्स 1,1 होतील. पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतलं तर 1,1 असेल, राईट. कुठला थेरम? दॅट इज OMP म्हणायला. OMP. MP, not the Madhya Pradesh. This is PM, side of the triangle. OM X है, PM Y, OP एक तर mod of Z ने डिनोट करतात किंवा R ने डिनोट करतात. mod of Z किंवा R. Angle between OM and OP is the theta. Angle between OM and OP is the theta. Cut a diagram fast. Do it fast. Fast diagram draw करायची. X axis, X distance OM, Y axis ला पॅरलल लाईन ड्रॉ करा, PM. आपण P पॉइंट पर्यंत आलेलो आहे, म्हणजे कोऑर्डिनेट 1,1, which is denoted by the complex number Z equal to 1 plus I. Z equal to 1 plus I ने डिनोट होतो. Z equal to 1 plus I ने डिनोट होतो. याच्यावरती MCQ मी विचारणार आहे नेक्स्ट संडेला. नेक्स्ट संडेला विचारणार आहे, लगेच तयारी ठेवा. त्याच्यानंतर सीईटी, त्याच्यानंतर JEE ची लेवल असते. जर तुम्ही बेसिक लेवल क्रॅक डाऊन करू शकत असाल इच अँड एव्हरी क्वेश्चन, तर यू आर बी वेल प्रिपेअर्ड. तुम्ही खरंच बेसिक खूप चांगल्या पद्धतीने करताय, याचा त्याचा मिनिंग होतो. त्याचा प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित पाहिजे तुमचं. त्याच्यानंतर सीईटी ची लेवल वेगळी, त्याच्यानंतर JEE ची लेवल वेगळी.
आता जी लेवल ऑफ क्वेश्चन्स मी विचारतोय तुम्हाला ती फर्स्ट अँड सेकंड लेवल आहे. थर्ड लेवल म्हणजे सीईटी, थर्ड डिग्री म्हणजे सीईटी, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ लेवल पर्यंत जातो तो म्हणजे जेडब्ल्यू मेन, सेवन्थ, सिक्स्थ, सेवन्थ, 8, 9 आणि 10th लेवल पर्यंत जातो तो म्हणजे ऍडव्हान्स. ऍडव्हान्स क्वेश्चनच कळत नाही. ऍडव्हान्स भीती नाही, तासन तासाचा अभ्यास याला म्हणतात. आपली मुलं कुठे थकतात? या दोन गोष्टीलाच थकतात. ते इथपर्यंत पण जायला कतरत नाही. त्याच्यानंतर तर पुढची गोष्ट वेगळीच आहे. काही काही मुलांची झेप इथपर्यंत असते आणि काही मुलांसाठी ही झेप येतेच असं नाही, येतेच असं नाही. इट हॅज द डिफरंट वर्क, इट हॅज द डिफरंट वर्क. खूप लेवल हाय पर्यंत जात होतं. मिक्स असतं, चॅप्टर मिक्स आहे. 40 चॅप्टर्स आहेत मॅथ्स मध्ये, ते सगळे करावे लागतात त्याच्यासाठी. 40 चॅप्टर्स आर देअर. त्याच्यासाठी तुम्हाला कमी आहे. जेडब्ल्यू ला 40 पेक्षा कमी आहे. दॅट इज ऑलमोस्ट 30 चॅप्टर्स धरून चला. सीईटी ला तुम्हाला 15 प्लस 10 25 चॅप्टर्स आहेत सीईटी ला. सीईटी ला 25 आहेत. बोर्डला 11th ला वेगळे आणि 12th ला वेगळे. 11th ला 18 आहेत आणि बोर्डला 15. 18 प्लस 15 आहेत, त्याच्यातले 10 सीईटी ला आहेत. ओनली 10, 10 प्लस 25, 10 प्लस 15. सीईटी ला 10च आहेत तुम्हाला. इथे जवळपास 40 नाही, जवळपास 50 चॅप्टर्स प्रिपेअर करावेच लागतात. 50, 35 जवळपास जेडब्ल्यू मेन ला, इथं 25 असं लक्षात ठेवा. 10, 15, 10 सीईटी ला लक्षात ठेवा. ओरिजिनल चॅप्टर 18 आहेत तुम्हाला. कशाला? बोर्डला. कितवीला? 11th ला. स्टेप नंबर 1, 2 पर्यंत क्वेश्चन बोर्डला असतात. 3 स्टेप पर्यंत जास्तीत जास्त. सीईटी ला मात्र थर्ड लेवल ऑफ क्वेश्चन्स असतात. फर्स्ट लेवल मी काल टाकले होते तुम्हाला. तुम्ही समजून घ्या आता बाकीचं. तुम्ही समजून घ्या बाकीचं. नाही, ज्यांना सीईटी आणि जेईई करायचं, भीती म्हणून बाळगू नका. येतं ते, येतं. फक्त प्रॉपर पाहिजे. प्रॉपर केलं की येणार नाही. प्रॉपर केल्यास येणार. डे बाय डे त्याच्यात इम्प्रुव्हमेंट असतं. ते सगळं असं गोल आहे. जसं अर्थ गोल आहे, सर्क्युलर आहे, तसंच अभ्यास सर्क्युलर आहे. सगळं एकत्र येतं. आता फिजिक्सला रेडियन कन्सेप्ट आज जे मी तुम्हाला शिकवलं ते परत आहे फिजिक्स मध्ये तुम्हाला. एक्सेस आहे जरी रिअल नंबर, रिअल एम लिहिला इथे. ओ एम आहे, ओ एम आहे. ओके, सांगा पायथागोरस थेरम इथला. पायथागोरस थेरम सांगा. पायथागोरस थेरम सांगा. म्हणून सांगितलं जातं जे ऍडव्हान्स साठी तासन तासाचा अभ्यास लागतो. रेग्युलर बोर्ड 2 hours, CET 3 hours, JEE 4 to 5 hours, advance no limit. 8 to 10 hours सुद्धा कमी पडतात. 8 to 10 hours सुद्धा कमी पडतात कधी कधी. येस, सांगा पायथागोरस थेरम याच्यासाठी. पायथागोरस थेरम सांगतो OP स्क्वेअर इक्वल टू OM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर. करेक्ट? पायथागोरस थेरम. OP स्क्वेअर म्हणजे मॉड z चा स्क्वेअर करू शकता किंवा r चा स्क्वेअर म्हणू शकता. सो वी विल टेक इट ॲज r स्क्वेअर इक्वल टू OM म्हणजेच x स्क्वेअर, PM म्हणजेच y स्क्वेअर. सो r इक्वल टू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. और मॉड z पण म्हणू शकता, त्याला म्हणतात मॉड्युलस. मॉड्युलस, मॉड्युलस, modulus of complex number, that is z, modulus of z, modulus of z. पायथागोरस थेरम ने येतो. ओके, r इक्वल टू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. आला इथपर्यंत. नेक्स्ट सांगा रे, sin थीटा cos थीटा. cos थीटा इक्वल टू काय? as per the diagram cos theta equal to what? as per the diagram cos theta is what? सांगा cos theta म्हणजे काय? cos theta is what? बोला पटकन. आर मध्ये सांगा, झेड मध्ये सांगा, चालेल. आर मध्ये सांगा शक्यतो. आर मध्ये सांगा. इट्स बेटर टू एक्सप्लेन इन आर. व्हॉट इज कॉस थीटा? सुमित रॉंग. सुमित रॉंग. यस, साक्षी करेक्ट. बरोबर आहे. दिव्या यस करेक्ट. बरोबर आहे. कॉस थीटा सांगायचा आहे. कॉस थीटा फ्रॉम द डायग्राम. ऑब्झर्व करा आणि सांगा. यस, श्रावणी करेक्ट. आर्या बरोबर आहे. यस, बाकीचे रिप्लाय करायचं तुम्हाला प्रत्येकाला. 3 डॉट लाईन्स आहेत राईट साइडला किंवा अप साइडला, डाऊन साइडला असतील. तिथे क्लिक करा, चॅट ऑप्शन येतो. चॅट मध्ये, चॅट मधून मुलं मेन्शन करतात. येस, ऋषिका बरोबर आहे. ऋषिता करेक्ट, बरोबर आहे. रचना करेक्ट. आर्या बरोबर आहे.
सुयश बरोबर आहे. कदम, यश, ईशा बरोबर आहे. ओके, लक्ष द्या आता. x बाय r सिंपल बरोबर आहे. x बाय r सांगा sin थीटा. नाउ टेल मी sin थीटा. This is cos theta. Now sin theta equal to what? Sin theta equal to what? Yes, sin theta. Yes, definitely x by r झाल्यास y by r. Sin म्हणजे opposite upon hypotenuse. Sin means opposite upon hypotenuse. Cos means adjacent upon hypotenuse. बरोबर आहे. Cos चं रिलेशन असं असतं. या अँगलची adjacent साइड upon hypotenuse cos. Angle opposite upon hypotenuse sin theta. So sin theta equal to y by r. Y by r. So x equal to काय आणि y equal to काय? X equal to r cos theta. Y equal to r sin theta. झेपते? X equal to r cos theta and y equal to r sin theta. झेपते का? Check करा. Okay. So complex number is denoted by z, which is x plus iy. Now it's a polar form. R cos theta plus I R sin theta. R is common. Cos theta plus I sin theta. Cos theta plus I sin theta. This is polar form of complex number. This is polar form of complex number. R into cos theta plus I sin theta. Polar form of complex number. Mention करा तिथं. Polar form of complex number मध्ये x is r cos theta, y is r sin theta. आला ट्रिगो? रिलेट झाला का? x आणि y काय आहेत? x आणि y कॉम्प्लेक्स नंबरचे पार्ट आहेत. कॉम्प्लेक्स नंबरचे पार्ट आहेत ते. x म्हणजे रियल पार्ट आहे, y म्हणजे इमॅजिनरी पार्ट आहे. ओके, so this is called as polar form of complex number. Is the polar form of the complex number. Okay, this is the polar form of complex number. लिहिलं का सर्वांनी? Now exponential एक फॉर्म असतो, लिहून ठेवा फक्त. Exponential form of complex number. Exponential form of complex number. Exponential मध्ये आताच पाहिलं आपण, एक पोलर फॉर्म पाहिला r cos theta plus I sin theta. यालाच z equal to r into e raised to I into theta. थोडंसं विचित्र आहे पण लक्षात ठेवा, e means exponential. E means exponential. r जसं तसं ठेवलं इथं. r जसं तसं ठेवलं. e raised to I theta ची व्हॅल्यू लिहून ठेवा. e raised to I theta म्हणजे cos theta plus I sin theta. Cos theta plus I sin theta. Cos theta plus I sin theta. म्हणजे हा जो पार्ट आहे तो
युलर्स फॉर्म म्हणतात, युलर्स फॉर्म. तर युलर्स फॉर्म मध्ये तो कन्वर्ट करतात, त्याला एक्सपोनेन्शियल म्हणतात. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. असं लक्षात ठेवा की हा ब्रॅकेट मला रिप्लेस करायचा आहे. कशानं? ई न. ई टू द पॉवर आय थीटा. ई टू द पॉवर आय थीटा. ई टू द पॉवर आय आर इंटू थीटा. येस. मॉड्युलस काढणं म्हणजे काय काढणं? मॉड्युलस काढणं म्हणजे हायपोटेनियस. नंतर आपण या राईट अँगल ट्रायंगलचा यूज करून कॉस थीटा साइन थीटा फॉर्म केलं. परत x ची व्हॅल्यू x ला दिली, y ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ थीटा ठेवलेली आहे. x इज r cos थीटा, y इज r sin थीटा. सो r कॉमन आला, cos थीटा प्लस i sin थीटा. हे फॉर्मेशन तयार झालं तिथं, त्याला म्हणतात पोलार फॉर्म. लिहिलं का तुम्ही? पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स, त्याला म्हणतात पोलार फॉर्म. या पोलार फॉर्म मधला एवढाच पार्ट उचलायचा आहे तुम्हाला. या पार्ट ई म्हणून द्यायचा, ई टू द पॉवर आय थीटा म्हणून द्यायचा. त्याला कुठला फॉर्म म्हणतात? एक्सपोनेन्शियल फॉर्म. हे येतं एक्झामला, हे येतं एक्झामला कंपल्सरी. ट्रिगोशी रिलेटेड आहे आता सगळं. सो फर्स्ट फॉर्म कार्टेशियन. फर्स्ट फॉर्म कार्टेशियन. कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर z इक्वल टू x प्लस आय वाय. याचा आपण कन्वर्ट केला पोलार फॉर्म. पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पोलार फॉर्मला आपण लिहिलेलं z इक्वल टू r इंटू ब्रॅकेट cos थीटा प्लस i sin थीटा. ओके, cos थीटा प्लस i sin थीटा. एकच कन्सेप्ट आहे आता थोडासा. तिसरा एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा जो पोलर फॉर्म आहे z इक्वल टू r जशाल तसा e रेस टू i थीटा ने मेंशन करा. दॅट इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. एकच थिंग राहिली आपली, वन थिंग ओनली. सांगा रे, tan थीटा इक्वल टू किती? या डायग्राम वरून tan थीटा किती? या डायग्राम वरून tan थीटा किती? या डायग्रामचा जर युटिलाइज केला तर tan थीटा किती? sin थीटा बाय cos थीटा. करेक्ट? tan theta equal to sin theta by cos theta. बरोबर आहे? सांगा sin किती? sin is y by r. sin theta equal to y divided by r, right? And cos theta y x by r. r get cancel. y by x लक्षात ठेवा. कुठला पार्ट आहे? y. y कुठला पार्ट आहे? इमॅजिनरी पार्ट आहे. x कुठला पार्ट आहे? रियल पार्ट आहे. इमॅजिनरी डिवाइडेड बाय रियल इज द tan थीटा. इमॅजिनरी डिवाइडेड बाय रियल इज द tan थीटा. आणि आपण एक गोष्ट काढली होती, दॅट इज मॉड ऑफ z मॉड्युलस, राइट? अँड r रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. या टू थिंग्स तुम्हाला लक्षात ठेवायचं. थिंग नंबर 1, थिंग नंबर 2. याचा यूज कुठं होतो? पुढं x आणि y चा यूज याच्यामध्ये होणार. r चा यूज होतो पहा, आणि थीटाचा यूज होतो. थीटाला मॉड्युलस, अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट म्हणतात. थीटाला लँग्वेज बाबतीत काय म्हणतात? थीटा इज कॉल्ड ॲज, थीटा इज आर्ग्युमेंट or amplitude or argument. Modulus, amplitude, argument. amplitude लँग्वेज आहे याची थीटाची. थीटाला अँगल सुद्धा, हा जर अँगल असेल तर आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड म्हणून येतो कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. थीटा इज आर्ग्युमेंट और अँप्लिट्यूड म्हणून येतं. सो आजचा कन्सेप्ट नेक्स्ट लेक्चर साठी रिवाइज करा व्यवस्थितपणे. रिव्हिजन करा. हे लेक्चर मी YouTube वर आज संध्याकाळी अपलोड करेल. परत एकदा त्याच्यातून ग्रो थ्रू जा. काय काय थिंग्स सांगितल्यात, या थिंग्स मात्र नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला आल्या पाहिजेत कंपल्सरी. मी तुम्हाला हे 3 फॉर्म्स कंपल्सरी विचारणार. फर्स्ट थिंग, हे 3 फॉर्म्स आले पाहिजेत. सेकंड थिंग, मॉड्युलस ऑफ z म्हणजे पायथागोरस थेरम आणि tan थीटा y बाय x असतो. हे एक्सपेक्टेड आहे तुम्हाला, आज हे समजलंय फक्त. ओके, याच्याविषयी जे काही क्वेश्चन्स असतील ते नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईल. तिथं तुम्हाला पिक्चर क्लिअर असेल, तिथं तुम्हाला तो रेडियन डिग्री कन्सेप्ट येईल. आता डिग्री हा कन्सेप्ट त्या ठिकाणी येणार आहे. ओके, क्लिअर एव्हरीवन? क्लिअर आहे का? हे 3 पार्ट लक्षात ठेवायचे मेन आहेत. कार्टेशियन, पोलार, एक्सपोनेन्शियल. ओके, त्यानंतर ह्या 2 थिंग्स लक्षात ठेवायच्या. 2 थिंग्स लक्षात ठेवायच्या.
tan theta y by x असतो आणि हा पायथागोरस थेरम r equal to root of x square plus y square. प्रत्येक क्वेश्चनला लागणार तुम्हाला हे, प्रत्येक क्वेश्चनला या 2 थिंग्स आणि हे 3 फॉर्म्स क्लिअरली लिहिता आले पाहिजेत. कुठला क्वाड्रंट आहे, किती अँगल आहे, याचं डिस्कशन नेक्स्ट लेक्चर मध्ये असेल. ओके, सो डोंट मिस द लेक्चर, डोंट मिस द लेक्चर. ट्रिगो आणि कॉम्प्लेक्स नंबर एकत्र खेळतोय, काय अवघड आहे? खरंच अवघड आहे का? अवघड आहे का? Okay, thank you. We will meet in the next lecture. Yes, have a nice day.